बघा, काय देव माझ्यावरती कृपा करत असतो. अडीच गॉसिप चालू झालेले आता. तुमचं नाव? माहिती घेतली वैष्णवी. तो इसमें रेती नहीं है, ओनली सी शेल्स. जिसने कस्टम ऑफिशियल्स को ब्राइब करके RDX उतारा था, तो लोगों का कहना है कि बेसिकली ये वो लोकेशन है. शाम को भी सनसेट का टाइम आ गया है, तो भी एंजॉयमेंट स्टार्ट करते हैं. तो भी एंजॉयमेंट स्टार्ट. आम्ही जस्ट आता शेखाडी पॉईंटवरनं पुढे निघाले आहे, कारण की आम्हाला तिथे संध्याकाळी पोलीस आढळली होती टेररिझम स्क्वॉडची. तर तिकडनं आम्हाला निघा लागला. गुहागरला रात्री 150 किलोमीटर जायचं होतं, तर आम्ही काही जाऊ शकले नाही. आरवी बीचच्या बाजूला रिसॉर्ट आहे, बिलकुल बीच टचिंग. तिथे आम्ही रिक्वेस्ट केली, कारण की हॉटेल्स तिथे फुल आहे. प्लीज हॉटेल आहे, याच्या या पार्किंग स्पेसमध्ये आम्ही इथे थांबलेले आहे. मॉर्निंग मित्रांनो, आम्ही प्लॅन केला होता संध्याकाळी की इथे कॅम्पिंग करूया, आम्ही बीच फेसिंग नाईट कॅम्पिंग करूया. पण इथे कार पार्किंगवाल्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर काही पण डील सेटिंग जी करायची होती ती जमली नाही. तर बेसिकली आम्ही बघा, तो जो शेखाडी पॉईंट आहे तो हिल क्लिफ आहे, तिथे रात्री कॅम्पिंग केली होती आम्ही एक दिवस. पण ते रेड झोन असल्यामुळे आम्हाला पोलीस ते संध्याकाळी. हा असा रोड इकडनं येतोय, इथे बीच, इथे आमची रोड कॅम्पिंग. इकडनं तुम्हाला ॲक्च्युअली व्ह्यू दिसतोय बीच इकडे, आणि आमची कार पार्किंग मध्ये कॅम्पिंग इकडे चालू आहे. आता थर्ड डे आहे बहुतेक आमचा. आज आंघोळ करूया आम्ही. टुरिस्ट लोकांनी पण आमचे पॉपअप टेंट मागितले, आणि बहुतेक ड्रेस चेंजिंगसाठी स्टार्ट केलं यांनी इथे. तर इथे आमचा एक पॉपअप टेंट चालू आहे, आणि तिथे या लोकांना आम्ही दुसरा दिलेला आहे चेंजिंगसाठी. तर इथे मोठ्या मॅडमची आंघोळ झालेली आहे. तर फ्रायडेला मी सकाळी निघाले मुंबईवरून, तो 2 दिवसानंतर थर्ड डे आहे बादचा, आणि आज मॉइश्चरायझर लागेल. अरे लास्ट काय इतका. तर हा आमचा पॉपअप टेंट, आणि तो पॉपअप टेंट अजूनही ते लोक यूज करतात आहे. आता मस्त त्यांनी क्लोथ चेंज केले, आणि इंस्टाग्रामचे बहुतेक रील बनवतील त्या. ही आमची ऑर्निंग सारखी रूम आहे, याच्यामुळे आपण क्लोथ चेंजिंग करू शकतो. आणि पावसाळा कधी असला तर स्वयंपाक बनवण्यासाठी पावसाकडनं आणि हव्याकडनं आडोसा पाहिजे असेल, तरी पण ही अशी रूम कामात पड़ते आम्हाला. तो गाइस, अभी ये जो मेरा पंप है पानी का, इसका रेटिंग चेक करते हैं. तो ये 12 वोल्ट की बैटरी थी मेरे भाई की, तो यहाँ इको फ्लो में 12 वोल्ट है यहाँ. तो ये यहाँ लगा दिया, DC ऑन कर दिया. आई विल मेक द पंप ऑन. तो जैसे मैं ऑन करता हूँ 26 वाट. हाँ,
26 बैट इसी से नहा रहे थे और यहाँ हमारा पानी गर्म हो रहा है। काय बेटा आणि याची कॅपॅसिटी किती आहे याची लिटर? हां तर गरम आणि अर्ध थंड मिक्स. थांब हलवू देते. हा घे अर्ध थंड पाणी. पाणी. बस बस खूप जास्त. याच्यामुळे आणखी मिक्स. हो त्या ट्यूब मधलं थंड होते ते आता किती लोक बघा आंघोळीचे? आम्ही तिघं आता ना. आपण तिघं. तर आता माझा भाऊ बघा सगळ्यांची आंघोळ केल्यानंतर आता स्वतः लास्ट पण आंघोळीला चाललेला आहे. पाणीला आलो का? थंड पाणी आहे. अरे त्या ट्यूब मधलं थंड येत असते. आता आलो. घावण आहे घावण आणि कसलं असतं हे? हे तांदळाच्या पिठाचं. आणि मोदक फक्त एकच प्रसादासारखं? हो ना आता सध्या पुरतं आणलंय. ह्याला भूक लागली. अच्छा बघा सकाळी सकाळी उकडीचे मोदक आणि आमचे रात्रीचे मसाले चणे. ते ब्रेकफास्ट करून लगेच निघूया. सगळ्यांची आंघोळ झाली इथे रोड साईड हॉटेल कार पार्किंग म्हणे. मस्त रात्री थंडीचा आनंद घेतला इथे. आणि रस्त्यामुळे जो जो जात होता प्रत्येकाने कार थांबवून आमच्याकडे अक्षरशः इतक्या आनंदाने आमच्याकडे एक्सप्रेशन्स दिले की फार आनंद झाला मला. ॲक्च्युली मी कॅप्चर करायला पाहिजे होतं की लोकांचे रिॲक्शन कसे आहे. आणि याच्यामुळेच आम्हाला मोटिवेशन भेटते. यांचे एक जरी एक्सप्रेशन भेटलं आम्हाला असं रोड साईड कोणाचं की आम्हाला बघून त्यांना आनंद येतो आहे की कशी लाईफ जगत आहे. तर रिअल विंटरचा आनंद आज आम्ही असा घेतलेला आहे. आणि हे आता मसाला चणे खातोय आम्ही. तर हे आहे मुक्तार सोंडे या. तर यांची हॉटेल आहे आणि यांनी आम्हाला इथे कार पार्किंगला परमिशन दिली होती रात्री कॅम्प करायला. आणि मस्तपैकी थंडीचा आनंद घेतला आम्ही. रोड साईड बिलकुल रोड टच. जसे पेट्रोल पंपची माझी इच्छा आहे कॅम्पिंगची तशीच रोड साईड कार पार्किंगची इच्छा पूर्ण झाली काल. आता आम्ही सगळे आमचे टेंट्स सगळे वाइंडअप करून टाकलेले आहे. आणि यांनी फार कॉपरेट केलं आम्हाला आणि आमच्याशी भेटून येणं पण आनंद आला. आमची लाईफस्टाईल बघून त्यांना एकदम आदिवासीलाही पाठवली आमची. तिथे बीच आहे कार पार्किंग तिथे आहे. आता मी मुक्तार भाईच्या घरी त्यांनी जबरदस्त चहा प्यायला बोलवलं आहे. भारी ना असं वाटतं कोकणात आलोय. हाँ अरे यहाँ पे भी दो गाड़ी खड़ी रह सकती थी आगे पीछे. तर त्यांच्या घरी आम्ही आलेले आहे. बघा एखाद्या गावात कशा पण आतल्याकडनं भेटायला जातोय तसं मुक्तारबाईचं घर बघून आम्ही वापस चालले. त्यांच्याकडे चहा पिला. बीचला बघितलं पण नाही आम्ही फक्त ड्रोन फिरवला. बसले बसले इकडनंच बीचचे दर्शन केले. आता आमची कार थोडी बीचकडे घेऊन जाऊ आणि ड्रोन शॉट्स घेऊया फोटो काढूया आमचा की आरवी बीचला आम्ही थांबले होते कधीतरी. क्या नाम है आपका? आशा राजपूत. आशा राजपूत. और यूट्यूब अपना इंस्टाग्राम हैंडल? I have a YouTube and Instagram both handle मुसाफिर आशा. I'm a chartered accountant by profession but I'm their fan as of now. क्या तो मजेदार कैंपिंग करी थी. आप लोग प्लीज अगर पॉसिबल हो तो प्लीज फोटो भेजना अगर कल की मिले. हाँ 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 आगे बघा. आप भी अगर इंटरेस्ट रहेगा ना कैंपिंग ज्वाइन कर सकते हैं. हम लोग मतलब हम कैंप लगाते हैं वो वाले डिकैथलॉन के नहीं आते. हाँ 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 वो भी वो ऐसे करते छोटे छोटे टैंक. तो बस वही लेके चल रहे हैं अभी 5 गाड़ियों में 2 टैंक. वो देखिए वो जो क्लिप दिख रहा है आपको वहाँ हम लोग कल थे. अलाउ नहीं किया हमको शाम को तो रात को वहाँ से निकलना पड़ा और यहाँ फिर इस होटल में कार पार्किंग में हमको आसरा लेना पड़ा. लेकिन मज़ा आया थंडी का. आता आम्ही सकाळचे 11:15 आरवी बीचकडे निघतो गुहागरला.
120 किलोमीटर जर्नी पुढे करायची आम्हाला. लंच घेणार आणि नंतर गुहागरला कॅम्पिंग करणार.